नमस्कार. बँकिंग, फायनान्स, लोन, इन्व्हेस्टमेंट हे सोपं करून सांगणारं मराठी यूट्यूब चॅनल चला पैसा येऊ द्या यामध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा आपला नवीन टॉपिक आहे की आता गव्हर्नमेंटनं एक नवीन सिस्टीम आणलेली आहे की आता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड द्यायची गरज नाहीये. तुमचा स्वतःचा चेहराच ही तुमची ओळख असणार आहे. अशा प्रकारचं तुम्ही आधार कार्ड आतापर्यंत वापरत असलं वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीमसाठी, लोनसाठी, सिम कार्ड घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला आधार कार्डची गरज भासते. तर आता या आधार कार्डचीच गरज नसणार आहे. तुमचा जो स्वतःचा चेहरा आहे, हाच तुमचा आधार कार्ड असेल. तर आता हे काय होणार आहे? कसं आहे त्याचं? ते डिटेल सांगतो मी तुम्हाला. जर कोणी नवीन असेल या चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. देशातील नागरिकांची ओळख पडताळणी कोणत्याही कागदपत्राशिवाय फक्त फेस ऑथेंटिकेशनद्वारे करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले जाणार आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे सेवा जलद, सुरक्षित आणि कागद विरहित होतील. म्हणजे कागदाची गरज नाही आपल्याला. प्रत्येक नागरिकाला तर डिजिटल इंडियाचे खरे फायदे मिळू शकतील. डिजिटल इंडियाच्या दिशेने एक मोठे पाऊल भारत सरकार आता आपण आधार कार्डच्या त्रासातून भारत सरकारने टाकलेलं आहे. आता आपण एक आधार कार्डच्या त्रासातून जनतेची सुटका होणार आहे. कारण दरवेळी आपल्याला आधार कार्ड सोबत घेऊन फिरायची गरज नाहीये. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपल्याला आधार कार्ड दाखवायची सुद्धा आता गरज नाहीये. या टेक्नॉलॉजीमुळे तुमचं काय होणार, तुमचा चेहराच तुमचा आधार कार्ड होणार आहे. ओके, याला आपण फेस ऑथेंटिकेशन असं आपण म्हणतोय. त्याच्यामुळे काय होणार आहे, तर अधिक जलद आणि त्रासमुक्त सेवा होणार आहे तुमच्या. आतापर्यंत काय व्हायचं की आधार प्रमाणीकरण फक्त सरकारी सेवापुरते मर्यादित होते, परंतु आता सुविधा खाजगी कंपन्यांना सुद्धा देण्यात आलेली आहे. या आधार प्रमाणीकरणामुळे बँकिंग, प्रवास, विमा किंवा तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये लॉजमध्ये उतरत आहात किंवा हॉटेलमध्ये उतरत आहात किंवा तुम्ही हॉस्पिटलमध्ये जात आहात, तर अशा कुठल्याही ठिकाणी आता आपल्याला आधार कार्डची द्यायची गरज नाही पडणार आहे. तर याच्यामुळं आपल्याला कुठली कागदपत्र, लांबलचक फाईल सुद्धा घ्यायची गरज नाहीये. फक्त तुमच्यासमोर एक कॅमेरा असेल त्यांच्याकडे. तो कॅमेऱ्याच्या समोर फक्त तुम्हाला उभं राहायचंय. तुमचा चेहरा त्या कॅमेऱ्याने टिपला की ऑटोमॅटिक तुमचा आधार ऑथेंटिकेशन होऊन जाणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला हॉटेल बुकिंग असेल, विमान प्रवास असेल किंवा ट्रेनचं रिझर्वेशन असेल किंवा बँकिंगच्या कुठल्या सेवा असतील, कुठल्या स्कीम्स, लोन, इन्व्हेस्टमेंट या सर्व ठिकाणी आपल्याला आता ओळखपत्र, आधार कार्ड द्यायची गरज नसणार आहे. हे कशासाठी केलंय, तर बऱ्याच ठिकाणी फसवणूक होतात. आधार कार्डच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी दुसऱ्यांच्या आधार कार्डवर लोन घेतले जातात. दुसऱ्यांच्या आधार कार्ड वापरून सिम कार्ड घेतले जात आहेत. हे जे काही फसवणूक होते, हे फसवणूक टाळण्यासाठी हे सरकारनं पाऊल उचललेलं आहे. याच्यामध्ये आपला डेटा सुरक्षितता आणि गोपनीयता आहे. म्हणजे आपलं जे तपशील असतो, जो आपण हाताचा, बोटांचा जो ठसे म्हणू आपण, फिंगरप्रिंट्स म्हणू किंवा आयरिस स्कॅन म्हणजे डोळ्यांची डिटेल्स, त्याच्यानंतर आपला फेसचे डिटेल्स, हे जे काही सगळं सिस्टीम मध्ये आधारच्या ज्या सिस्टीम मध्ये आहे आपला डेटा, तो डेटाचा कुठेही गैरवापर केला जाणार नाहीये आणि याच्यामुळे आपल्याला प्रायव्हसी मिळेल. आपण कुठल्याही फसवणुकीमध्ये अडकणार नाहीये. कुठल्याही बनावट डॉक्युमेंट्स आपल्या नावावर होणार नाहीये तयार. यामुळे आपल्याला खूप सुरक्षितता मिळणार आहे. अशा प्रकारचे जर व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या YouTube चॅनलच्या खाली सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल वर क्लिक करून ऑल वर क्लिक करा. त्यामुळे जेव्हा आमचा नवीन व्हिडिओ चॅनलवर येईल तेव्हाच तुम्हाला लगेच समजून जाईल. तुमच्या ओळखीमध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. माझा व्हिडिओ ऐकल्याबद्दल, पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.